ठाकरे बंधूंची युती म्हणजे प्रीती संगम नव्हे तर भीती संगम। मराठी माणूस ठाकरेंना साथ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात। मारहाण करणं म्हणजे विकास नसल्याचाही लगावला टोला। महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वी ठाकरे बंधूंचं मुंबादेवीला साकडं। ठाकरे कुटुंबानं घेतलं मुंबादेवीचं दर्शन। मतदारांना आज पैसे वाटप करण्यासाठी नवा नियम आहे का? घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी दिलेल्या मुभेनंतर राज ठाकरे यांचा निवडणूक आयोगाला सवाल, तर सतर्क राहण्याचं कार्यकर्त्यांना आवाहन। मनसेचे नेते अविनाश जाधव यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। बिनविरोध नगरसेवक निवडीला त्यांनी दिलं होतं आव्हान। मुंबईतील चेंबूरमध्ये वॉर्ड क्रमांक 152 मध्ये शिवसेनेकडून पैसे वाटप। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक अनिल पाटणकर यांचा आरोप, तर कल्याणमध्ये देखील पैसे वाटपावरून हाणामारी। नागपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने, पैसे वाटल्याच्या आरोपावरून राडा। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समोरच दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले। उद्या राज्यामधल्या 29 महानगरपालिकांसाठी पार पडणार मतदान। मतदानासाठी प्रशासन सज्ज। मुंबई महानगरपालिकेमधील मतदानावरती संपूर्ण देशाचं लक्ष। पहिल्या युती सरकारनं पार्टी फंडासाठी प्रकल्पाच्या किमतीमध्ये 100 कोटी मागितले। अजित पवारांचा खळबळजनक आरोप, तर 1999 पासून अजित पवार गप्प का बसले? चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल। आणि अजित पवारांनी केलेले घोटाळ्याचे आरोप 100% खरे। तत्कालीन मुख्य अभियंते विजय पांढरे यांचा दावा, तर अजित पवारांनी अनेक घोटाळे केल्यामुळे अधिकाऱ्याचं नाव घेतलं नाही, पांढरेंचं वक्तव्य। मकर संक्रांतीच्या निमित्तानं तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात आकर्षक सजावट, तर शिर्डीमध्ये साई मंदिरामध्ये भक्तांच्या रांगा।